भोकर येथील वार्ड क्रमांक 9 मध्ये काही नागरिक आहेत. त्या नागरिकाशी आपण चर्चा केलेली आहेत. आपल्यासोबत ताई आहेत, जे राजकारणामध्ये संघर्ष, आज जुने राजकारणामध्ये संघर्ष करत आजपर्यंत त्यांनी राजकारणामध्ये ऍक्टिव्ह आहेत. राजकारणामध्ये जाणून घेऊया की त्यांच्याबद्दल, नवीन चेहऱ्याबद्दल त्यांचा काय मत आहे. ताई, काय विचार आहे आपले? कोणी पण असो, कोण्याही पक्षाचा असो, किती पक्ष राहू जा, पण आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे. नवीन चेहरा, असं काही व्यक्ती आहेत ज्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत की ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत की नाही? म्हणजे नवीन चेहरा म्हणजे समाजाचा काम करणारा पाहिजे, काय पाहिजे त्याच्याबद्दल सगळं सविस्तर सांगा. समाजाचं काय, आता सगळेजण जे सुख दुःख इथं जेव्हा आहेत, ह्या आमच्या एरियामध्ये जे लोक राहतात, कमी जास्तीला जातात तिथं लोक, कोणी काम करत असेल त्याच्या पाठीमागे पब्लिक राहणार आहे बघा. भोकर येथील वार्ड क्रमांक 9 मधील काही नागरिक आहेत. त्या नागरिकाशी आपण चर्चा करूया की वार्ड क्रमांक 9 मध्ये सहकार्य, म्हणजे प्रत्येक समाजाच्या अडीअडचणीमध्ये धावून येणारा नेता कोण आहे? भोकर येथील वार्ड क्रमांक 9 मध्ये आपल्या अडीअडचणीला धावून येणारा नेता कोण, आणि ते भविष्यामध्ये नगरसेवक ची जबाबदारी त्यांना भेटणार आहे, त्याच्याबद्दल थोडस संदर्भात सांगा. आमच्या वार्डामध्ये नेहमी जागरूक राहणारे म्हणजे नवीन चेहरा बालाजी दत्तात्रय पाटील, जे राष्ट्रवादी काँग्रेस कडून काम करतात आणि गरीब जे मुलं आहेत किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे, कुठं देवी वगैरे बसलेला आहे, भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, ते खास करून मदत करतात आणि बोलवण्याची गरज नाही, ते स्वतः येऊन भेटून बरंचसं काही सहकार्य करतात लोकांना. आणि गल्लीमधून त्यांच्याकडं जास्त होत आहे आणि माझी इच्छा आहे की त्यांना भरपूर मतं मिळतील आणि ते निवडून लोकांचं चांगलं भलं करतील, चांगले कार्य करतील. आणि सगळ्यांना अशी इच्छा आहे की नवीन चेहरा या निवडणुकीला पाहण्यात यावा. सुखादुखात सगळ्याचे सहकार्य करतात ते. खरोखरच वार्ड क्रमांक 9 मध्ये आम्ही 2 तासापासून फिरत आहे, तर फक्त एकमेव नाव चालत आहे, बालाजी पाटील. बालाजी पाटील म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करणं, भंडारा असू द्या, कोणा घरात लग्न असू द्या, कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाची अडचण असेल त्या अडचणीला धावून जाणारे बालाजी पाटील हे आहेत. हे लोकांचंही तेच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक ची जे उमेदवारी त्यांनी अर्ज दाखल करावा आणि त्यांना आम्ही निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे. वार्ड क्रमांक 9 मध्ये कोण इच्छुक? बालाजी पाटील. बालाजी पाटील काम करालेत का? ते चांगले भरपूर काम कराले. वार्ड क्रमांक 9 मधील कोण? बालाजी पाटीलच. बालाजी पाटील नंबर 1 माणूस. ना नंबर 1 माणूस. काम करालेत का वार्ड? छान छान. वार्ड क्रमांक 9 मध्ये जे उमेदवार आहेत, असे अनेक उमेदवार येणार आहेत, मात्र आपल्याला आवडतं चेहरा, जे सर्व समाजाचा काम करणारा, यांचं नाव सांगा. बालाजी पाटील. काम करतात का? हो हो, चांगलं करतात. प्रत्येक समाजाला? प्रत्येक समाजाचा हेवा देवा काहीच नाही ना. आमच्या कार्यक्रमाला हो, कुठे हो, हजर राहतात ते ना. गरीबाच्या अडीअडचणी काढतात. अशी सर्वजण असे जर लोक म्हणले तर विरोधी पक्ष कुठं जावं? विरोधी पक्ष कुठं जावं? बक्कळ केल्या त्याला काही केले नाही. भोकर शहरामध्ये वार्ड क्रमांक 9 एक असा आहे, निवडणूक आधीच असं वाटायला की हे बालाजी पाटील निवडणुकामध्ये विजय होणार, कारण एवढे त्यांची ओळखी आहेत आणि यांनी समाजाचं काम केलेलं आहे.